असं म्हटलं जातं, की स्पर्धा परीक्षा जो देतोय, त्याचा अभ्यास कधी होत नसतो. रोज करावा लागतो आणि पुढे जाऊन अधिकारी झाल्यानंतर सुद्धा तितकाच अभ्यास करावा लागतो. कारण बऱ्याच मोठ्या जबाबदाऱ्या आपल्या समोर असतात. आजकालचे जर आपण दिवस बघितले तर बरंच साहित्य उपलब्ध आहे. बरेच क्लासेस आहेत अवेलेबल. एआयमुळे माहितीचा भडीमार होतोय. या सगळ्यामधून संभ्रम कसा नाही होऊ द्यायचा आणि कशी योग्य ती माहिती आपल्यापर्यंत मिळवायची त्याबद्दल पण सांगा? जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं, की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना भावनिकरित्या वाहून जाऊन चालत नाही. कारण एनिथिंग अंडर द सन असं जर आपण बघितलं, तर हं. तुम्हाला 7 जन्म काय 70 जन्म घेतले तरी ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. बरोबर आहे? आणि त्याच्यामुळे सर्वात पहिली जर गोष्ट असेल, तर विद्यार्थ्यांनी मी अगोदरच सांगितलंय, की अभ्यासक्रम काय आहे आणि आजपर्यंत आलेले क्वेश्चन काय आहेत? त्याच्यावर पहिलं फोकस करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचा फोकस व्यवस्थित राहतो. बऱ्याच वेळा मुलं स्पून फीडिंग करायचा प्रयत्न करतात. म्हणजे माझ्याबद्दल जर तुम्ही विचाराल, तर मी कोणताही क्लास लावलेला नाही सिलेक्ट होण्यासाठी. परंतु आत्ताची स्पर्धा जर आपण पाहिली, तर कमीत कमी मी असं सजेस्ट करत असतो, की तुम्ही 6 महिने क्लास लावा. हं. पण क्लास तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत. क्लास हा फक्त तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी उपयोग पडणार आहे, की कोणत्या दिशेने जायचं, म्हणजे कोणत्या रस्त्याने जायचंय. त्यामुळे सरासरी 6 महिनेच क्लास लावायचा आहे. क्लासच्या भानगडीत जास्त पडायचं नाही. बरं. कारण इथे काय आहे, की सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर जरी खूप माहिती उपलब्ध असली, खूप पुस्तकं उपलब्ध असली, आज आपण पाहतोय की एआयचा जमाना आहे. तुम्ही ChatGPTला किंवा Grokला किंवा Geminiला काही विचारा, सर्व माहिती येतीये. आणि त्याच्यामुळे नुसतं इन्फॉर्मेशन जमा न करता, त्या इन्फॉर्मेशनचं आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे. त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. त्याच्यावर चिंतन करता आलं पाहिजे. त्याच्यावर मनन करता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याचे निष्कर्षसुद्धा काढता आले पाहिजेत.